नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपला जो लास्ट व्हिडिओ झाला त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात, प्रेम दिलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा येतो आपल्यासमोर आमचे काही अनुभव आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी. तर नदीतून चालायला सुरुवात केली, एक अर्धा तास झाला आहे. बघतोय वरती आम्हाला कुठे नदीत पाणी वगैरे सापडतं काय. योगेश बघतोय त्या साईडला, इथे 2 फाटे फुटलेत. एक या साईडला थोडेसे नदी गेले, एक त्या साईडला थोडीशी नदी गेले. तर बघू, नदीच्या उगमाच्या दिशेनेच चाललोय. ह्या महिन्यात आम्हाला फेब्रुवारी महिना चालू आहे, तर ह्या महिन्यात पाणी तर भेटायला पाहिजे नदीमध्ये. बघू एखादा जर चांगला स्पॉट वरती बघू आणि मग तिथे आम्ही कॅम्प करू. नदीतून चालायचं आहे, थोडा वेळ होईल, पाठीवर सामान पण आहे, त्यामुळे असंच आपण व्हिडिओत पुढे पुढे कनेक्ट करत राहू, भेटू. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आणि असेच काही जे आजचे काय अनुभव असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे आपण इकडे या दिशेला वरती उगमाच्या दिशेला जाणार आहे. या साईडला एक या साईडला फाटा फुटलाय, पण या साईडला बऱ्यापैकी असा अंदाज वाटतोय की या साईडून जाऊ, कारण बहुतेक दोन्ही फाटे एकत्रच येऊन इकडे जॉईन होतील वरती. कमीत कमी अर्धा तास आलोय आणि बघू किती वेळ लागतोय वरती एखादा स्पॉट भेटायला. लवकर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण जाऊन आपल्याला तिथे कॅम्प बांधायचं आहे, पूर्ण टेंट वगैरे. योगेश पुढे आहे, तो स्पॉट तसं म्हणजे पाणी वगैरे तर भेटेल नदीत, कारण आता फेब्रुवारी चालू आहे. सो थोडंफार कुठे ना कुठं नदीमध्ये पाणी असेल, बघू शकता.
जेमतेम 2 तास झालेत, पण जास्तच झालेत. नदीमध्ये पाणी भेटलंच नाही कुठे अजून. तर विचार म्हणजे आधी वाटलं होतं की पाणी भेटेल, पण अजून कुठेच नाही. पुन्हा एकदा इथं 2 नदीची पात्र वेगळी झालीत. आम्ही उजव्याच्या दिशेने जायचा विचार केलाय. तर तिथं पाणी भेटेल असं वाटतंय, शक्यता आहे. तिथं जाऊन बघू, कारण लवकर वेळ लेट झालंय भरपूर आहे. थोडं जरी पाणी भेटलं तर तिथंच चालू करणार आहे मी कॅम्प वगैरे बांधायला. लेट झालं त्याच्यामुळे बाकी इतर गोष्टी भरपूर बांधायच्या वगैरे आहेत. जास्त वेळ नाही काढत आहे आम्ही पण. पुढे आता निघतोय लवकर, तर भेटू स्पॉट भेटला की लगेच. अजून अर्धा तास जास्त चालला आहे. पाणी भेटलंय फायनली, वाहतंय पाणी. इथून पाणी खाली गेलं, त्याच्यामुळे पुढे आम्हाला पाणी दिसत नव्हतं आणि वरती पाणी नाही. इथं वरती पाणी वाहतंय थोडं, त्यामुळे चांगलं आहे. आता पुढे बघू, चांगला स्पॉट बघू, एखादं झाड बघून त्याच्यावरच कॅम्प करायचा आपल्याला, ते एक महत्वाचं. पाणी लवकर भेटलं एक चांगली गोष्ट झाली, कारण ऑलरेडी ऊन वाढत चाललंय आणि नदीतून चालतोय जास्त वेळ लागतो दगडीतून चालायला. आणि इथे थोडंसं पाणी म्हणजे ॲक्टिव्ह आहे. आणि पुढे जाऊन इथे खाली बघू शकता की इथून पुढं पाणी ते जमिनीत मुरतंय आणि मग खाली ते पाणी बाहेर पडत नाही. ते मला वाटतं अजून 1-2 किलोमीटर सुद्धा बाहेर पडत असेल. पण हा एक स्पॉट भेटला, इथं पाणी आहे, इथं वरती चांगली सावली आहे, झाडं आहेत. बघू इथेच ट्राय करू, कारण अजून जर आतमध्ये गेलो तर अजून उशीर होईल. ऑलरेडी 11, 11:30 झालेत. ट्राय करू की इथंच आसपास कुठे जागा शोधून इथेच आम्ही आमचा टेंट वगैरे लावू. इथे बघा जसं वरती आलोय तर पाणी चांगलं वाहतं पाणी आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा पण काय प्रॉब्लेम नाही. 3 दिवस काढायचे, महत्वाचं म्हणजे पाणीच होतं आधी आणि ते भेटलं आता. ते एक जरा मनाला बरं वाटतंय. आणि पाणी नसतं तर आम्हाला, तर बघू, पाणी तर आहे आणि चांगलं वाहतं पाणी. तर हे सुद्धा दाखवतो आपण पाणी कुठून घेणार आहे 3 दिवस पिण्यासाठी, आपल्याला वापरायचं यूजसाठी वगैरे. अजून थोडा आम्ही पुढे जातोय, एखादा चांगला स्पॉट बघतोय. बघू पाण्याच्या वरच्या बाजूला चाललोय, जागा शोधतोय आम्ही, टेंट कुठे लावता येईल जरा असा व्यवस्थित. इथे एक कातळ दिसलंय आणि इथं पण पाणी आहे, बघितलं तर इथे जरा बऱ्यापैकी जास्त पाणी आहे. इथे सावली पण चांगली आहे, बघू शकता. असं मला वाटतं हा स्पॉट ओके आपल्यासाठी, ठीक आहे ना. इथे पुढं पण थोडं जाऊन येऊ, इथे पाणी आहे म्हटलं, पुढे पण काय थोडं पाणी असू शकतं. थोडंसं सामान वगैरे ठेवतो, खूप वेळ झालाय पाठीवर सामान आहे, अर्धा पाऊण तास झाला चालतोय. आणि भेटू, बघू आम्ही आता जागा ठरवू, फायनल करू आणि मग आपण परत कनेक्ट करू. इथं आता तुम्हाला दाखवलं होतं पाणी इथेच आहे. आम्ही विचार करतोय की या ठिकाणी बांधायचा. पहिला विचार केला, भिंत पण आहे, सपोर्ट चांगला भेटेल आम्हाला, सेफ्टीसाठी पण चांगलं आहे. आणि
या झाडातून आम्ही इकडं वरती घेणार. हे थोडंसं क्लिअर करावं लागेल. हलकं हे सुकलंय पूर्ण, काही असं काही प्रॉब्लेम नाही का. आणि इथं खाली 2 सपोर्ट टाकायला लागतील आम्हाला. ओके, तर स्पॉट भेटला आहे. तर थोडासा आम्ही 5-10 मिनटं ब्रेक घेऊन चालू करणार आता बनवायला. बघू. आजचा पहिला दिवस होता आणि आजची पहिली रात्र आहे. तर बाकी टेंट वगैरे बनवायला थोडासा लेट झाला होता आणि आत्ता वाजलेत 8:30. म्हणजे पहिला दिवस असाच जातो थोडासा. त्यामुळे आता जेवणाला पण आम्हाला लेट झालं आहे. तर सागर जेवण बनवायला घेतलं आहे सागरने. आता भात ठेवतोय चुलीवरती. एक साईडला आग पण लावली आम्ही. ठीक आहे, तर टेंटचा बाकी शूट आहे तो मी उद्या दाखवेल तुम्हाला. रात्रीचं जेवण वगैरे झालंय बनवून. जेवण घेतो. बहुतेक 9-9:30 झालेत आता. जेवण घेतो आणि मग जाऊन आम्ही झोपू आणि आपण उद्या सकाळी भेटू.